इक्रापूर खेड पेरूर लोकसभा सगळ्यात आधी माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मनीषाताई सुरेश गोरे यांचं शिवसेनेमध्ये मनापासून मी स्वागत करतो। नितीन गोरे यांचंही मी स्वागत करतो आणि त्यांचे सर्व बंधू आणि भगिनी पण आल्यात। सगळा मोठा परिवार आहे गोतावळा आपला। सगळ्यांचं मनापासून मी खूप खूप स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो। यामध्ये भगवान पोखरकर आहेत, अशोक भुजबळ आहेत, विजय शिंदे आहेत, राजेश जवळेकर आहेत, रामभाऊ सासवडे आहेत, विपुल शितोळे आहेत, अरुण गिरे आहेत, अक्षय जाधव आहेत, ज्योती अरगडे, बापू शिंदे, भरपूर आता नावं घेत नाही मी। सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरद सोनवणे पण इकडे आहेत। बिबट सफारी झालेली आहे। मी सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे नितीन आणि मनीषाताई आणि सुरेश भाऊंचा सगळा परिवार आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। खरं म्हणजे अनेक लोक मला विचारत होते, नितीन भाऊ बरेच वेळा मला भेटले, मी त्यांच्या घरी पण गेलो आणि त्यांना इथे आजचा हा कार्यक्रम करायला वेळ लागला, परंतु त्यांनी बरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी आज मतदारसंघामध्ये संपूर्ण त्या खेड आळंदीमध्ये मिरवणूक पण काढली, बरोबर ना? हा, चाकण शहरामध्ये रॅली काढली आणि त्यानंतर आज असा मोठा प्रवेश या ठिकाणी झाला। खरं म्हणजे सगळ्यांना विश्वासात घेतल्यामुळे एक मोठी ताकद, मोठी एकजूट या चाकण परिसरामध्ये आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळेल। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका पुढे नेत असताना या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अनेक पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपल्या सोबत येत आहेत। आज देखील अनेक नगरसेवक आहेत, ग्रामपंचायत सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, मार्केट कमिटीचे पदाधिकारी आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, नगराध्यक्ष आहेत, असे सर्व लोकप्रतिनिधी आणि संघटनेचे पदाधिकारी, ही सगळी ताकद जी आहे, या ताकद आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळते। आणि म्हणून आपण पाहिलं की हे सरकार जे आहे आपल्या सगळ्यांचं सरकार आहे, हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे। आणि म्हणून नुकताच आपण जे काही 7-8 महिन्यात निर्णय घेतले सगळे ते तुमच्या समोर आहेत। हे सगळे निर्णय
लोकहिताचे आहेत, जनतेच्या मनातले निर्णय आहेत, या राज्याला विकासाकडे नेणारे निर्णय आहेत, या राज्याचा सर्वांगीण विकास करणारे निर्णय आहेत आणि त्यामध्ये सगळे आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, विद्यार्थी, शिक्षक सगळे आहेत. आणि म्हणून या काल परवा जे आपलं बजेट झालं, या बजेटमध्ये देखील आपण पाहिलं की सर्वसमावेशक असा बजेट, सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प आपण मंजूर केला आणि या सर्वसामान्यांचं सरकार हे त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात देखील उमटलेलं आहे. आणि म्हणून अनेक लोक आपल्यावर विश्वास ठेवत आहेत, विचारांवर विश्वास ठेवत आहेत, कामावर विश्वास ठेवत आहेत. आणि मला आठवत आहे की आपण जे सुरेश भाऊंच्या नावाचं आपण तिकडे प्रशासकीय पंचायत समितीची इमारत आणि सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी करण्याचा आपण जो निर्धार केला, अनेक लोक आले, त्याच्यामध्ये बरेचसे काही अडथळे आणले, परंतु आता सगळे अडथळे दूर झाले, तिथे काही राहिले नाही. आणि म्हणून तुमची जी अपेक्षा होती त्याप्रमाणे सगळं होईल. त्याचबरोबर अनेक जे काही प्रकल्प आहेत त्या ठिकाणी प्रकल्प पुढे नेण्यासाठी कुठेही आपल्याला निधी कमी पडणार नाही, कारण हा एकनाथ शिंदे तुमचा या राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे विकासाभिमुख आपण काम करतोय. आणि सुरेश भाऊंचं देखील मी काम पाहिलंय, मी आलो होतो, एक मोठा महिला मेळावा होता, सगळीकडे महिला, हजारोंच्या संख्येने महिला भगिनी होत्या आणि त्यांचं कामही आपल्याला माहीत आहे. सर्वसामान्य साधा एकदम कमी बोलणारा माणूस पण काम करणारा माणूस होता. आणि आपल्या मतदारसंघाप्रती जे काही त्यांना अपेक्षित असलेलं काम, त्या मतदारसंघातल्या भागाचा विकास करण्याचा जो काही निर्धार त्यांनी केला होता, खरं म्हणजे त्यांनी जे जे काही मनात आणलं, जे काही त्यांच्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्याचं काम आपण आता करूया आणि हीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल. आणि म्हणून चाकण, त्याचबरोबर चाकण नगर परिषदेतील वाढीव कर रचनेबाबत देखील काही त्रुटी आहेत, माझ्याकडे पत्र आहे, आपली तक्रार आहे, विनंती आहे आणि म्हणून त्याचं फेर सर्वेक्षण करण्यात येईल. तोपर्यंत नवीन करवाढ होणार नाही अशा प्रकारच्या देखील सूचना त्या ठिकाणी दिल्या जातील. फेर सर्वेक्षणानंतर आपण निर्णय घेऊ. त्याचबरोबर पाणी आणि वाहतूक कोंडीचा जो विषय आहे तो देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्गी लावला जाईल. हे देखील आपल्याला, शेवटी आपला विश्वास आपण दाखवलाय, त्यामुळे त्या भागाचा विकास करण्याची जबाबदारी देखील आपली आहे. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो आणि मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपले शिवाजीराव आढळराव पाटील त्या भागाचे नेते आहेत, त्यांचं मार्गदर्शन, सगळ्यांची साथ आणि नितीन पण मला वाटतं याच्यावर आहे ना, आपला महाराष्ट्र प्रदूषण महामंडळावर सदस्य आहे. आणि त्या भागामध्ये आपल्याला ज्या ज्या काही विकासाच्या बाबी आणायच्या आहेत ते नक्की त्या ठिकाणी तो निर्णय घेतला जाईल. आणि मला शिवनेरीला गेल्यावर शरदने सांगितलं होतं बिबट सफारी बोलो, त्याला काय वाटलं काय बजेटमध्ये येईल की नाही, त्याला डाऊट होता. पण मी एकदा बोललो की बोललो, ते करतोच. आणि वडू तुळापूरचं जे आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही 397 कोटी, त्यासाठी देखील त्याची बजेटची आपण प्रोव्हिजन केलेली आहे. राजगुरुनगर त्यासाठी देखील आपलं हुतात्मा राजगुरू स्मारक, सगळे भीमाशंकर, इतर आपली देवस्थानं आहेत, हे सगळे जे आहे, गडकोट किल्ले आहेत, याची आपली प्राचीन संस्कृती, आपली परंपरा आहे, आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, तो जपला पाहिजे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे. यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी ताई खूप खूप शुभेच्छा देतो.
नितीन आपले मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या सर्व परिवार आणि कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.